हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्रीमती शैलजाताई शांतवन भिंगारदेवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संदीप तात्या ठोंबरे, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष अनुसूचित जाती, दिलीप दादा ठोंबरे, बिल्डर विटा, ज्वाला न्यूज मराठी ग्रुप, निलेश शांतवन भिंगारदेवे, भिंगूज ग्रुप ऑफ कंपनी पुणे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत हे मोबाईल हस्तगत करून जवळपास 3.25 लाखांचे मोबाईल ताब्यात घेतले असून ते मूळ मालकांना परत देण्याची पूर्ण तयारी केली असून ते परत करण्याचं कामही सुरू आहे। विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले 3,25,000 रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना दमदार कामगिरी करत जप्त केलेत। हे मोबाईल मूळ मालकांना परत केल्याचं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दैनिक प्रीती संगमचे प्रतिनिधी यांना सांगितलं। विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत। गिरीदेव वसंतराव पाटील, पंचशील नगर, तालुका खानापूर यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी मोबाईल गहाळ झाल्याची फिर्याद दिली। त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून राज्यातील विविध जिल्ह्यातून 3,25,000 रुपयांचे मोबाईल शोधून काढल्यात। ते मूळ मालकांना परत केले। विटा शहर सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं केंद्र आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी, शिक्षण तसेच अन्य कामासाठी बाजारामध्ये नागरिक येत असतात। त्यामुळे प्रवास, बाजारपेठ, विटा बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल घालवण्याचं प्रमाण अधिक आहे, असं श्री धनंजय फडतर यांनी सांगितलं। ही कारवाई विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, अमोल पाटील, किरण खाडे, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, रोहिणी शिंदे, सुभाष देसाई, विवेक साळुंखे यांनी केली आहे। दरम्यान परत मिळालेल्या मोबाईल धारकांकडून पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे। तर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी टीमचं अभिनंदन व कौतुक केलं।